नंतर एक तर आम्ही कलाकार असल्यानंतर सगळ्यात आधी कला क्षेत्र पूर्णपणे थांबलं होतं. तर मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कुकिंग पासून मोदक हे ते खूप करायची, त्याच्याबरोबर ब्युटिशियन, मेकअप, त्याचबरोबर सिंगिंग, अँकरिंग करायची. तर ताईंनी मला अंजलीताईंच्या माध्यमातून ताईंची ओळख झाली आणि एका कार्यक्रमात मी तिथं फ्री माझा कार्यक्रम केला आणि तेव्हापासून ताईंची माझी इतकं छानसं बॉन्डिंग झालंय. तेव्हा ताईंनी फक्त एक कानमंत्र दिला, 2च गोष्टी कर आणि तिसऱ्या गोष्टीसाठी तू बाईक लाव घरामध्ये, जेणेकरून तुझा तो वेळ वाचेल. म्हणजे तू घरात पोळी भाजी पण करणार, तू स्वयंपाक पण करणार, तू धुणभांडी करणार, बाहेर जाणार, तुझी एनर्जी वेस्ट होईल. तर तू ते न करता थोडासा वेळ तुझ्यासाठी दे. आणि त्या दिवसानंतर मी जवळपास 3 वर्ष झाले आता माझ्याकडे एक पोळी भाजीसाठी मावशी आहेत आणि हे सगळं श्रेय ताईंकडे जातं आणि त्याच्यामुळे मला स्वतःला वेळ मिळाला आहे. आणि पुरस्कार घेताना जो आनंद होतो तो प्रत्येकीलाच होत असतो. प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर तो आनंद असतो की अरे मला पुरस्कार मिळणार आहे, मला पुरस्कार मिळणार आहे. पण पुरस्कार हा कुठल्या स्वरूपात कुठल्या गोष्टीने मिळतोय हा पण खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि राजश्री ताईंमुळे आज मला हा एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल मी प्रथम त्यांची आभारी आहे की त्यांनी मला हा पुरस्कार दिला आहे. राजश्री ताईंची आणि माझी ओळख 2013 साली झाली, जेव्हा मी इंद्राणीनगरला राहायला आले. आणि इंद्राणीनगरला राहायला आल्यानंतर मला बचत गट स्थापन करायचा होता. बचत गटाची सगळी व्यवस्था केली आणि त्यानंतर प्रथमच राजश्री ताईंशी ओळख झाली. ताई म्हटल्या की मी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करते आणि त्यांनी खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. कारण तेव्हापासून आजतापर्यंत हा आमचा बचत गट खूप छान चाललेला आहे आणि पिंपरी चिंचवड मध्ये 1 नंबरला म्हटलं तरी चालेल असा आमचा बचत गट आहे. म्हणजे जे मार्गदर्शन महत्त्वाचं होतं की तेच इतकं मजबूत होतं की त्याच्यामुळे या मजबूतीमधला पाया कुठेच हलला नाही. कारण आजकाल कसं होतं, महिला एकत्र येतात, बचत गट स्थापन करतात आणि त्याच्यानंतर काही कारणाने, काही कुरबुरीने म्हणा की ते गट लगेच बंद होतात. पण मला खूप अभिमान आहे की या माझ्या सगळ्या गटाचा की आमचं गेले 13 वर्ष हा गट खूप सुंदर आहे. अनेक उपक्रम राबवतोय. नुकताच आम्ही 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ज्या झाडू कामगार किंवा ज्या साफसफाई कामगार आहेत, ज्या कचरा गाडीवर काम करतात, अशा महिलांना साडी चोळी सवाष्ण वाण देऊन 25 महिलांचा सन्मान केलेला आहे. हा आत्ता परवाच आमचा कार्यक्रम झालेला आहे. असे आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम गटामार्फत राबवत असतो. माझे अनेक बचत गट इतरही भागांमध्ये आहेत, त्याही इथे मी काहीतरी वेगवेगळे देण्याचा प्रयत्न करत असते. पण हे सगळं होत असताना जसं मगाशी जमदाडे ताई बोलल्या की आपण कार्य करत असतो आणि समोरची व्यक्तीला ज्यावेळेस विचारतो तू काय करतीस आणि तिचं जे उत्तर असतं ते उत्तर ऐकल्यावर आपण खजील होतो. तर तसं न करता त्यांचंही मला खूप पटलं की त्यांनी खूप छान सांगितलं, हाऊसवाईफ ही सुद्धा एक मोठी सक्षम अशी व्यक्ती असते की जी घर चालवते. आम्ही कार्य करतो जसं राजश्रीताईंचं कार्य एवढं आमचं कार्य नाही हेही मी मान्य करते. कारण त्यांच्या एवढ्या पदाला यायला अजून खूप वेळ लागेल. पण त्यांचं मार्गदर्शन आहे, नक्कीच पुढे त्यांच्याबरोबर पाऊल ठेवू अशी मी हे करते. आणि आज मला जे सत्कार झाला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रद्धाताई. खरं तर महिला दिनाच्या निमित्ताने समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महिला सत्कार समारंभात मला बोलण्याची किंवा बोलवण्याची जी संधी दिली गागरेताई, राजश्री गागरेताई आणि त्यांच्या संस्थेच्या सगळ्या मान्यवर, त्यांचेच मी आभार मानते. माझा व्यवसाय म्हणजे माझे बचत गट आहेत, माझं समाजकार्य असतं. आमच्या सोसायटीमध्ये कुठलंही काम असलं की सगळेजण हक्काने सांगतात की जा मीनाक्षीताई हांडेताईंकडे जा, त्या तुमचं काम करतील. एक उदाहरण सांगते मी की काल परवाच आमच्या बाजूच्या गुरुवारमधल्या एक आजी आल्या होत्या. त्यांना ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये भाग घ्यायचा होता. मग शेजारच्या ताई त्यांना डायरेक्ट घेऊन आल्या, तुम्ही यांच्याकडे जा, या तुमचं काम करतील. मग मी त्यांचं काम केलं, त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये ऑफिसमध्ये नेलं, नाव नोंदणी केलं. दुसरं एक उदाहरण म्हणजे आत्ताचं जस्ट सांगेल मी, देवरोडची एक महिला आहे, एका ग्रुपमध्ये आहे, तिची माझी कधी ओळख नाही, भेट नाही, काही नाही. पण तिने मला फोन केला की माझ्या मिस्टरांना प्रॉब्लेम आहे मणक्यामध्ये आणि YCMमध्ये मला ॲडमिट करून घेत नाही. मग मी YCMच्या DM ज्या मेन सगळ्यात YCM चालवतात त्यांना कॉन्फरन्स घेऊन त्यांचं काम करून दिलं की बाबा नाही का ते गरज आहे. त्यांचं इन्कम काही नव्हतं आणि ते स्मिता नाव होतं. ती म्हटलं की ताई काय करता येईल का, मग ते केलं. अजून
उदाहरणं अशी खूप आहेत की जर काय कोणतंही काम असेल तर हक्काने माझ्याकडे येतात आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स मी करते. महिलांसाठी खूप छान आहे, कमीमध्ये असतं. एकदा सगळ्यांनी या. आणि यापुढे विशेष म्हणजे मी हप्त्याने पैसे घेऊन चालू करणार आहे. म्हणजे आता की बाबा तुम्हाला अष्टविनायक करायचं आहे, अष्टविनायक जर 2400 रुपये आहे, तर ज्यांना भरता येत नाही त्यांच्यासाठी मंथली 200 रुपये भरा आणि वर्षांनी ट्रिपला चला, असं करणार आहे. धन्यवाद मीनाताई. मॅम नाशिकला आल्या होत्या. माझा ॲनिमेशन स्टुडिओ आहे, ॲनिमेशन अकॅडमी आहे. रिसेंटली आशा मूव्ही झाला, त्याच्यात पूर्ण VFX पोस्ट प्रोडक्शनचं काम माझ्या कंपनीतून झालेलं आहे. आणि खूप साऱ्या मूव्हीजमध्ये आपण काम केले गेले 13 वर्षापासून. मॅम आल्या होत्या तेव्हा मला ॲक्च्युली त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. 3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल मे बी. पण त्यांच्यानंतर जेव्हा जेव्हा मी डाऊन होते, म्हणजे लास्ट 3 वर्षामध्ये माझ्या 7 कंपन्या आहेत नाशिकमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. मी स्वतः 18 कंपन्यांची बिझनेस डेव्हलपर म्हणून काम करते. माझी स्वतःचं ब्युटी पार्लरची चेन आहे नाशिकमध्ये. माझे 9 ब्युटी सलून आहेत. आणि हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा डाऊन होते, मुलं असतील किंवा घर, तर तेव्हा मी मॅडमचे व्हिडिओ बघते. आणि मला इतकं भारी वाटत होतं कधी पुण्यात जाईल भेटेल. मी खूपदा पुण्यात येते, पण माझी योगच येत नव्हता भेटायचा. आणि आज मी असं ठरवलं होतं काहीही होऊ दे, मला आज रात्रभर झोप नाही. मी 3 वाजता निघाली आहे आणि सकाळी मी 8 वाजता इथे पोहोचली. अपेक्षित होता ताई. मी ताईंना वेळोवेळी, म्हणजे मी आत्ता तुमचा फॉर्म भरलाय बहुउद्देशीय संस्थेचा, पण मी ताईंना सांगायचे की ताई मला एक चान्स द्या, मी तुमचं सूत्रसंचालन करते. खरं तर आम्ही एक कलाकार आहोत. आत्ता तेजल ताईंनी सांगितलं, कलाकाराला जेव्हा पाठीवरती शब्बासकीची थाप पडते तर त्याला काम करायला नवीन स्फुरण चढतं. ताईंसाठी म्हणेन, जास्त वेळ घेत नाही, सगळेजण कंटाळलेत. खरं तर ताईंसाठी म्हणेन, तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, तू अहिल्याची लेक, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची लेक, तू कल्पना तू सुनीता, तू कल्पना तू सुनीता, उत्तुंग झेप घे भरारी, उत्तुंग झेप घे भरारी. धन्यवाद ताई. परत एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद. खरं तर शब्द सुचत नाहीये. ताईंना मी एक स्वामी मार्गाचं पण ताईंनी मला ऑडिओ क्लिप आहे माझ्याकडे ताईंची, की ताई मला म्हटलं की कुठल्याही परिस्थितीत रश्मी खचून जायचं नाही, जवळच्या स्वामी केंद्रात जा, एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जा, स्वामींना तुझं घराणं मांड. खरं तर तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर ताई गेले 2 वर्षापासून मी स्वामी सेवा केंद्रामध्ये जाते. मी स्वामी सेवेकरी झाली. खरं तर स्वामींचं म्हणणं आहे की सेवा करते हे म्हणजे भडेजाव मारू नये, पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय. माझी एक बहीण आहे खडकवासल्याला राहते, ती सुद्धा तुमच्या प्रत्येक व्हिडिओला ती लाईक करते. तुमचा एखादा व्हिडिओ माझ्याकडनं पाहायचा राहून गेला असेल तर ती मला आवर्जून पाठवते, ताई राजश्री ताईंचा व्हिडिओ आलाय रश्मी, तो तू पाहून घे, तुला त्याच्यातनं काय शिकायला भेटतंय ते तू पाहून घे. ताई खूप खूप धन्यवाद. आज खरं तर मी म्हणेल की माझं सार्थक झालं या मंचावरती येऊन. मनापासून धन्यवाद. सगळ्या बहुउद्देशीय टीमचा धन्यवाद. तुम्हा सर्वांना प्रथम द्यायला पाहिजे होतं, विसरले. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी मी